संघटनांनी आंदोलन केलं, त्यातील एक आंदोलन लोकांचं सरकारचं लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे अंशकालीन आरोग्य स्त्री परिचर यांचं। कारण की कडाक्याच्या थंडीमध्ये रात्रभर त्या या ठिकाणी कुडकुडत थांबल्या। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मागणी एकच आहे की किमान वेतनात वाढ मिळावी, या मागणीसाठी हे आंदोलन आहे। काय मागणी आहे आणि तुम्ही रात्रभर थंडीत थांबले? आम्ही रात्रभर इथे थांबलो आहे, आमची कुठलीच व्यवस्था केली नाही आहे तिथे आणि पूर्ण इथं कडाक्याच्या थंडीमध्ये रात्रभर आम्ही या रोडवरती झोपलं तरी सरकारला काहीही जाग आलेला नाही। आज आम्ही आरोग्य डिपार्टमेंटमध्ये पार्ट टाइम अटेंडंट अंशकालीन स्त्री परिचर म्हणून काम करीत आहेत। फक्त 3000 रुपये देतात आम्हाला। केंद्र शासन 100 रुपये, राज्य शासन 2900 रुपये। 100 रुपयात जर कोणी जगून दाखवत आहेत का? आज 2025-26 सुरू होईल आता काही दिवसानंतर, आणि या 100 रुपयात कोण जगतं? सगळी महागाई वाढून गेली। त्यामध्ये आम्हाला उपकेंद्राची साफसफाई, आम्ही तिथे स्वीपर म्हणून काम करत नाही तरी आम्हाला साफसफाई पासून ते सगळं आजूबाजूचा परिसर, दौऱ्यावरती जाणे सिस्टरसोबत, CHOचं काम करणे, PSC ड्युट्या लावणे। रात्रभर या थंडीत तुम्ही कशा थांबल्या? असंच बसून होतो आम्ही। उघड्यावरती जेवण नाही, कालपासून डब्बे नाही, बसायले नाही, अंगावर पांघरून नाही, असंच बसलो आम्ही रात्र। आम्ही आज इथल्या वर्षाचे काम करून म्हणजे पाहिजे 40-50 वर्ष झाले एका बाईला ड्युट्या करून 50 रुपयापासून तर 3000 वर काम करत आहोत। पण ह्या सरकारनं आम्हाला आश्वासन देते का तुम्हाला वाढून देऊ, पण अजूनही पण आमचे इथले वर्ष झाले पण आम्हाला 3000चे 6000 करून 6000चे 10,000 आहे नाही ना, काहीच नाही। अशा परिस्थितीत आम्ही जगाचं कसं? मोदी सरकारला आम्ही हे 3000 पुन्हा परत करतो त्यानं, त्या मोदी सरकारनं किंवा देवेंद्र फडणवीसनं ह्या 3000 आम्ही कुठे कष्ट करू, चोरी करून पण त्यांना 3000 आम्ही परत करतो। त्याने 1 महिन्यात आमच्या बरोबर खेड्यामध्ये राहून जगून दाखवायचं, हे आमची मागणी आहे। थंडीत कशा थांबल्या तुम्ही? इतकी थंडी आहे। आम्ही थंडीमध्ये एवढ्या म्हाताऱ्या बाया, ज्या 50-50 वर्ष नोकरी केलेल्या बाया बिचाऱ्या, आम्ही त्यांना म्हाताऱ्यांना घेऊन आलेलो आहोत। त्यांचा विचार न करता 2002 पासून काम करून राहिलो, फक्त त्याचा 1000 रुपये होता। 1000 रुपयापासून आम्ही 2002 पासून करून राहिलो की महिन्याला 3000 रुपये या सरकार दाखवावं। हिवाळी अधिवेशनात नागपुरात आलेल्या सरकारला या महिलांनी विचारलेला आहे आणि आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचावी, मागणी मान्य व्हावी म्हणून नागपूरच्या 8 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या या कडाक्याच्या थंडीत त्यांनी रस्त्यावर रात्र काढली। जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाही असं त्या म्हणतात। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।